कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना प्रेक्षकांनो. खरं तर आता मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि याच एका ट्विस्टमुळे मालिकेची पूर्ण समीकरणं बदलल्यात. म्हणजे होतं असं, धर्माधिकारींच्या वाईटावरती भलतीच व्यक्ती उठले. अमृता किंवा माधवी नाही आहे. सुरुवातीला मांना धमकीचं पत्र काय मिळतं, त्यानंतर उदयचा अपघातच होतो. त्यानंतर आता यशला महिन्याभरासाठी तरी लंडनला जावं लागणार आहे. पण यश घराबाहेर पडताच फोटो फ्रेम फुटून कावेरीला एक वाईट संकेत मिळाला आहे. आता ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण, जी धर्माधिकाऱ्यांच्या जीवावरती उठले, जिला सुलक्षणाकडून सूड घ्यायचा आहे आणि यशचा जीव खरोखरच धोक्यात आहे का? मग कावेरी कशी वाचवेल त्याला, पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट जरूर द्या. यश मोहितसोबत फोनवरती बोलतो. इतक्यातच कावेरी येते. यशला ती सांगते की मांना काढा बनवून दिलाय, आता आराम करतायत त्या. तेव्हा यश म्हणतो की बरं केलं. कावेरी विचारपूस करते की काही कळलं का यश? यशला तो इशारा लक्षात येतो. तो सांगतो की आत्ताच माझं मोहित जिजूंशी बोलणं झालं. अमृताच्या आईला बेल मिळाले. कळता क्षणी कावेरी हादरते. कावेरीला वाटतं की या सगळ्या षडयंत्रामागे कदाचित तिचा हात असू शकतो. तेव्हा यश गाफील राहतो. उलट तो कावेरीला हे सांगतो की नाही, जेव्हा तिला बेल मिळाली आहे ना, तेव्हाच ती हा देश सोडून निघून गेली आहे. आता कावेरी खूपच टेन्शन घेते. मग मांसाठी ते इतकं घातक औषध कोणी पाठवलं असेल? आता याचा पाठपुरावा तर करावा लागणार. यशचं लक्ष समोर जातं आणि अचानकच कोणीतरी कावेरीवरती मोठा दगड करतं. तेव्हा यश पटकन कावेरीला आपल्या बाजूकडे ओढून घेतो आणि ज्या बाईने तो दगड टाकलेला असतो तिच्या मागे तो धावत जातो. पण नेमकी ती त्याच्या हातून निसटते. खरं तर ती घरापाशीच यशच्या डाव्या बाजूलाच लपून बसलेली असते. पण यश इकडे तिकडे शोधाशोध करतो. यश ज्यावेळी परत फिरून जातो तेव्हा कावेरीला विचारतो की काय आहे ते. कावेरी सांगते की चिठ्ठी आहे बहुतेक. पण जेव्हा ती चिठ्ठी ते वाचतात तेव्हा दोघांनाही मोठा धक्का बसतो. चिकू आणि सुलक्षणाला वाचवलं तुम्ही, पण सुलक्षणाचं हे घर मी उद्ध्वस्त करणारच. चिठ्ठी वाचताच आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. त्या चिठ्ठीत पुढे हेही लिहिलेलं असतं की बघू आता तुमचं सुलक्षणावरचं प्रेम जिंकतं की माझा द्वेष. तेव्हा यश कावेरीला एक गोष्ट कळून चुकते की ती व्यक्ती सतत आपल्या मागावरती आहे. यश आश्चर्याने विचारतो की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा कुठे कावेरी मोठा खुलासा करते की यश काऊला सुद्धा नेमकं असंच धमकीचं पत्र आलं होतं आणि त्या धमकीच्या पत्रात असं लिहिलं होतं की चिकूचा जीव जर प्यारा असेल तर तुम्ही इथे अजिबात येऊ नका. तेव्हा यश तिला ओरडतो की कावेरी, मग ही गोष्ट तुम्ही आधी का नाही सांगितलीत मला? कावेरी सुद्धा वैतागलेली असते. ती सांगते की अहो यश, त्यावेळी इतक्या गोष्टी घडत होत्या ना की माझ्या लक्षातूनच गेलं. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की उदय कावेरीच्या ॲक्सिडेंट मागे याच व्यक्तीचा हात असू शकतो. तेव्हा कावेरी सांगते की चिकूला मी इथे घेऊन आले, चिकूला सांभाळायचं, त्याची काळजी घ्यायची, नवीन घरात जुळवून घ्यायचं, या सगळ्याचं दडपण मला होतच ना. त्या सगळ्यात खरंच ही गोष्ट मी विसरून गेले. यश चौकशी करतो की मला सांगा त्यावेळी उदयदादाचं या चिठ्ठीबद्दल काय म्हणणं होतं. तेव्हा कावेरी सांगते की त्यांना फारसं इतकं काही वाटलं नाही. म्हणजे घरातले कोणी असं करूच शकत नाही यावरती त्यांचा विश्वास होता. मग कोण आहे ती व्यक्ती यश? तेव्हा यश विचार करत असतो की पण माझ्या वाईटावरती कोण टपले? आता कावेरी विचार करते की नाही यश, फक्त मांच्याच नाही, कदाचित त्या व्यक्तीचं टार्गेट आपलं संपूर्ण घर असेल तर. आता मात्र त्यांच्या काळचं धस्स करतं, कारण ती व्यक्ती छुपावार करते ना. थोड्या वेळाने ते दोघेही जेव्हा माच्या रूमकडे जातात दरवाजाची टकटक होते आणि मा दचकतात. पटकन जाऊन दरवाजा उघडतात. यश कावेरी म्हटल्यानंतर त्यांना त्या घरात घेतात. आतमध्ये घेताच रूमचा दरवाजा आधी लॉक करून घेतात आणि त्या दोघांनाही घाबरतच सांगतात की मी जे काही सांगते ते आधी तुम्ही नीट लक्षात ठेवा. तुम्ही इथं बसा बरं, आणि हे बघा मी जे सांगते ते नीट लक्षात ठेवा. ही तिजोरी, या तिजोरीमध्ये आपल्या सगळ्या इन्शुरन्सचे पेपर्स आहेत, खूप सारे पैसेसुद्धा असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले प्रॉपर्टीचे पेपर्स कधीही आपण तिजोरीत ठेवत नाहीत, ते कायम बँकेत असतात आणि बँकेच्या लॉकरमध्येच राहतील ते. तेव्हा यश म्हणतो की मा अगं पण
हे सगळं आम्हाला माहिती आहे. तेव्हा मा म्हणतात की तुला माहिती आहे रे यश, पण कावेरीला कुठे माहिती आहे? कारण आता या घराची सगळी जबाबदारी कावेरीवरती असेल ना. कधीही काहीही होऊ शकतं यश. मानी याच गोष्टीचा इतका मोठा धसका घेतलेला असतो. आधी तर यश कावेरी त्यांना शांत करतात. पुन्हा मा वैतागतच म्हणतात की यश तुला कळत नाहीये रे, कधीही काहीही होऊ शकतं. मा कावेरीचा हात हातात घेतात आणि तिला विचारतात की कावेरी, ही इतकी मोठी जबाबदारी पार पाडायला जमेल ना तुला? तू माझ्या घराला, सगळ्या माणसांना सावरून ठेवशील ना? सगळ्यांना असंच एकत्र बांधून ठेवा. तेव्हा कावेरी आणि यश दोघेही धक्क्यात असतात, कारण मा का अशा बरळतायत. मात्र आता कावेरीशी असं बोलत असतात की जणू काही आता त्यांच्यावरती हल्लाच होणार आहे आणि त्या कायमच्यात जाणार आहेत की काय. कारण त्या कावेरीला सांगतात, हे बघ, यमुना खूप तापट आहे, तू प्लीज तिला सांभाळून घ्या. वेळोवेळी तिला रागवावं सुद्धा लागतं. आपली विद्या ती खूप भोळी आणि भाबडट आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर तिला पटकन रडायला येतं. पण पौर्णिमा, तिला ना प्रत्येक वेळेस मान द्यावा लागतो. मानाने खूप चांगले. माझ्या उदयची स्मृती कधी ना कधी परत येईल या आशेवरतीच मी जगते. हे बघ कावेरी, आज तू मला वचन द्या की तू माझ्या घराला एकत्र बांधून ठेवशील, तू असंच यांना सांभाळशील. माना इतकं बेचैन आणि अस्वस्थ झालेलं कधीच यांनी पाहिलं नव्हतं. तेव्हा कावेरी काळजीने विचारते की मा काय झालंय तुम्हाला, आज असं अचानक का बोलताय तुम्ही? तेव्हा मा रडकुंडीला येतात आणि त्या दोघांनाही म्हणतात की तुम्हाला कळत कसं नाहीये, काहीही होऊ शकतं आता. पुन्हा ते दोघे हादरतात. अरे आज मी ते औषध प्यायले नाही म्हणून वाचले, पण उद्या वाचेल याची काय गॅरंटी आहे? म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. आता यश मानच्या बाजूला बसतो, त्यांना पुन्हा पुन्हा समजावतो की मा प्लीज असं बोलू नकोस, काहीही होणार नाही आहे तुला. तेव्हा मा म्हणतात की तुम्ही दोघेही मला वचन द्या. दोघांचेही ते हात हातात घेतात. कावेरी, तू माझ्या यशला अजिबात सोडू नकोस हा, आणि यश तूही कावेरीला सोडू नकोस. वचन द्या मला. का तुम्ही माझ्यासोबत असं वागताय रे? उद्या माझं जर काही बरं वाईट. यशला आता पुढचं ऐकवत सुद्धा नाही. त्याच्या काळजात धस्स होतं. मानच्या शब्दानेच त्याचं काळीच पिळवटून निघतं. त्याने कधी साधी कल्पनासुद्धा केली नव्हती की तू मला सोडून राहू शकेल. अचानकच यश मानच्या तोंडावर हात ठेवतो. तेव्हा कावेरी मानना आपल्या उराशी कवटाळते. मा तिच्या मिठीत जातात इतक्या रडत असतात की एखाद्या लहान मुलांसारखं रडायला लागतात. तेव्हा यश मनातच विचार करतो की मा हादरून गेली आहे. तिच्याच घरात तिलाच सेफ वाटत नसेल तर काय अर्थ या सगळ्याला. पण आता त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच, असा तो विडाच उचलतो. थोड्या वेळाने यश कावेरी भेट घेतात मोहितचे. मोहित विचारतो की फॅशन शोच्या ऑर्गनायझर सोबत तुमचं बोलणं झालंय का? CCTV फुटेज द्यायचं काय झालं? तेव्हा यश म्हणतो की आम्ही खूप रिक्वेस्ट केले, पण सिक्युरिटीचं रिझन देऊन त्यांनी टाळाटाळ केली. तेव्हा मोहित यातून एक मार्ग काढतो. तो यशला सांगतो की हे बघ यश, आपण एकदा का तक्रार नोंदवली ना की मग त्या ऑर्गनायझरला यावंच लागेल CCTV फुटेज घेऊन इथे. तेव्हा यश म्हणतो की 1 मिनिट चिजू, जर का आपण तक्रार नोंदवली तर पोलीस लगेचच शोधाशोध करायला सुरुवात करतील ना. पण असं केलं ना जिजू, तर तो गुन्हेगार अलर्ट होईल आणि मग काय, सगळे पुरावे तो नष्ट करून टाकेल. आपल्याला त्याला गाफील ठेवूनच वार करावा लागेल. सत्य काय ते शोधून काढावं लागेल. आता यशच्या बोलण्यातही तथ्य असतं. तेव्हा मोहित पाऊल उचलतो. तो सांगतो की ठीक आहे, मी माझ्या काही ओळखीच्या मित्रांना वगैरे या सगळ्यांबद्दल चौकशी करायला सांगतो. मोहित त्याच्या काही मित्रांना, पोलीस मित्रांना फोन करतो आणि सगळं माहिती त्याच्या कानावरती घालतो. आता मोहितने सूत्र हलवलेली तर असतातच. फोन ठेवताच तो मानची विचारपूस करतो. तेव्हा यश सांगतो की मात्र खूप हादरून गेले. कावेरी म्हणते की औषधाचं प्रकरण झाल्यापासून घरात सर्वच जण घाबरलेत. सतत काहीतरी होऊ शकतं याची भीतीच बसली त्यांच्या मनात. आता ते दोघेही निघालेलेच असतात. तेव्हा मोहितला त्याच्या बायकोची आणि मुलाची खूपच काळजी वाटते आणि साहजिक आहे हा. तो यमुना आणि पार्थबद्दल चौकशी करतो. तेव्हा यश शब्द देतो की काळजी करू नका, त्यांना काही होऊ देणार नाही. तो कावेरीला पुढे जायला सांगतो, कारण त्याला मोहितच्या मदतीने ऑर्गनायझर करून फुटेज मिळवायचंच असतं. आता इकडे घडी अमृताला अजून पुन्हा मळमळत असतं. म्हणूनच ती लिंबू सरबत करून प्यायचं ठरवते. इतक्यातच तिथे यमुना येते. यमुना येता क्षणी ती इतकी डोळे वटारून पाहत असते. अमृता घाबरतच विचारते की यामिताई, काय झालं, तुम्ही असं का बघताय? आता यमुना तिला खरं तर जाब विचारते की हे बघ अमृता, खरं खरं सांग की ते औषधाचं प्रकरण तू तर नव्हतं ना केलंस?
आता अमृता निर्दोष आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते, पण कोणाचाही तिच्यावरती विश्वास बसतच नसतो. आणि बसणार तरी कसा? नाही म्हणजे अमृताचं नावच कानफाटं पडलंय ना. आधी खूप सारे पराक्रम गाजवलेत घरात. यमुनाचाही विश्वास बसत नाही आणि साहजिकच आहे, ते तर होणारच होतं. अमृतावरती ते खेकसते की का उगाच तू माझ्या मागे लागलीस. यश, कावेरीने तुझं भांडं उघडं पाडलं, त्याची शिक्षा तू मला का देतेस? यमुना चक्क तिच्या आईसाठी, तिच्या मासाठी अमृतासमोर हात जोडते. प्लीज अमृता, हे सगळं थांबव. हे सगळं आता विद्या पाहत असते, तेही लपून. तेव्हा अमृता वैतागते. ती म्हणते की यामी ती प्लीज हात नकोच जोडू. अगं हे सगळं मी नाहीच केले. अगं साधं रूमपासून इथे किचनपर्यंत येताना मला किती धाप लागते. हे सगळं मला खरंच नाही सुचत आहे. मला असल्या गोष्टींचा विचारसुद्धा येत नाही आहे. आता फक्त आणि फक्त मला माझ्या बाळाची काळजी आहे. तरीही यमुनाचा विश्वास बसतच नाही. तेव्हा अमृता पुन्हा रडकुंडीला येत म्हणते की यामिनी प्लीज विश्वास ठेव. नाही करत आहे मी हे सगळं. आता विद्याला सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा इतका धसका बसतो. जर अमृता हे सगळं करत नाही आहे तर या घराच्या वाईटावर नक्की कोण उठलंय, तेच तर शोधायचं आहे विद्या. रात्रीच्या वेळी कावेरी खूपच घाबरून गेलेली असते, कारण यश अजून घरी आलेला नसतो आणि त्यांच्याशी काही कॉन्टॅक्टसुद्धा होत नसतो. कावेरीच्या मनाला नको नको ते विचार सतावत असतात की यशसोबत काही वाईट घडलं तर नसेल ना, तो सुखरूप असेल ना. पण इतक्यातच कावेरीची चिंता मिटते, कारण यश समोर उभा असतो. यशला पाहता क्षणी कावेरी नुसता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सोडते. यश, काय झालं? काही पुरावे मिळाले का? कोण आहे ती व्यक्ती? CCTV फुटेज तुम्ही मिळवलं का? ती एका दमात हे सगळं बोलून टाकते. तेव्हा यश म्हणतो की नाही कावेरी, खूप सारे प्रयत्न करतोय मी, पण CCTV फुटेज मिळत नाही आहे. इतक्यातच अमृताच तिथे टपकते आणि उगाचच काळजीचा आव आणत ती विचारते की काही कळलंय का तुम्हा दोघांना? हे बघा, आता तर मलाही खूप भीती वाटते. यश त्यावेळी तिच्यावरती इतका चिडतो, अमृता तू तर काही बोलूच नकोस. तिच्यावरती वचकतो, पण इतक्यातच सगळ्यात मोठा धमाका होतो आणि अख्खं कुटुंबच हादरून जातं. कारण उदयचा भयंकर ॲक्सिडेंट झालेला असतो, पण देवाच्या कृपेने तो तिथून सुखरूप बाहेर पडतो. त्याला त्या अवस्थेत पाहता क्षणी घरातल्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पटकन अमृता जाऊन त्याला सावरते. एकीकडून यशसुद्धा त्याला पकडतो. दोघेही आधार देऊन त्याला सोफ्यावर आणून बसवतात. आता सर्वच जण तिथे गोळा होतात. विद्या पटकन उदयसाठी पाणी घेऊन येते. मांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. मा विचारतात की उदय, अरे काय झालं तुला? अरे इतकं कसं काय लागलं? बाळा तू कुठे पडलायस का? त्यावर उदय आता खूप मोठा बॉम्ब फोडतो. असा बॉम्ब की अख्खं धर्माधिकारी कुटुंबच हादरून निघालेलं असतं. उदय खुलासा करतो की नाही मा, मी पडलो नाही आहे, माझा ॲक्सिडेंट झालाय. सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. आणि उदय त्यांना हे सांगतो की ॲक्सिडेंट झाला नाही आहे, तर मुद्दाम तो कोणीतरी करवून आणलाय. आता मात्र सर्वांचं काळीचंच पिळवटून निघतं. तेव्हा उदय घडली हकीकत सांगतो की मा, अगं मी ऑफिसमधून घरी यायला निघालोच होतो. येताना मला तहान लागली म्हणून मी पाणी घेण्यासाठी गाडीच्या बाहेर पडलो. माहीत नाही कोण कुणाची गाडी होती, अचानक आली आणि मला तिने उडवलं. पण मला वेळीच त्या दुकानदाराने वाचवलं म्हणून आज सुखरूप आहे, नाहीतर आज मी जिवंत राहिलो नसतो. आता उदयचे शब्द मांच्या काळजावरती असे घाव घालतात ना, मा त्याला दटावतात की अभद्र काही बोलू नकोस. आणि मा पटकन जातात ती देवीकडे. तोपर्यंत अमृता त्याच्या जखमेवरती मलम लावते. विद्या विचार करते की हे सगळं कोणी केलं असेल, यश भाऊजी आणि कावेरी वहिनी. तेव्हा कावेरी म्हणते की अमृताकडे पाहून तर वाटतंय की तीच आधी खूप घाबरून गेली आहे. तेव्हा यशही म्हणतो की हो, तिला बघून असंच वाटतंय की या सगळ्यात अमृताचा हात नाही आहे. त्यांचं बोलणं चालू असताना अचानकच मा येतात. मांनी गंगाजल आणलेलं असतं. सोबतच देवीच्या पायाचं कुंकूसुद्धा त्या तिलक उदयला लावतात आणि एकट्याच बडबडत असतात की माझ्या घराला दृष्ट लागले आहे, माझ्या लेकरांना मी काहीच नाही होऊ देणार, माझ्या उदयला मी काही नाही होऊ देणार. आणि असं करतच त्या ज्या गंगाजल आहे ते घरभर शिंपडत असतात. तेव्हा यश मांना समजावण्याचा प्रयत्न करतो की मा प्लीज ऐक. आता सर्वांचीच मनस्थिती इतकी ढासळलेली असते, मांचं तर पार अवसानच गळून पडतं. रागाच्या भरात मा यशवरतीच पचकतात की काय करू मग यश? अरे एक संकट केलं की दुसरं संकट आपल्यासमोर उभं ठाकलेलंच आहे. घराला कुणाची दृष्ट लागले ना, काहीच कळायला मार्ग नाही आहे यश. तेव्हा मा इतक्या रडत असतात. तेव्हा यश खूपच तळमळीने समजावतो की मा प्लीज, हे बघ
या सगळ्याच्या मागे जो कोणी असेल ना त्याला आपण शोधून काढू. पुन्हा मावं शकतात की कसं? मानना काहीच सुचेनासं होतं. त्या इतक्या हादरून गांगरून गेलेल्या असतात. यशला त्या बिलगतात, इतक्या रडत असतात. अचानकच एक सावली यशला दिसते, पण यश मूर्खासारखं त्याकडे दुर्लक्ष करतो. ह्याला ऑर्गनायझरची भेटून तिथलं CCTV फुटेज मिळवायचं आहे, पण स्वतःच्या घराचं CCTV फुटेज बघितलेलं नाही आहे. मा रडायला लागतात आणि त्या देवीकडे सतत प्रार्थना करत असतात की देवी आई, काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर, माझ्या लेकरांना काही करू नकोस. त्यांच्या आईचं मन इतकं कळवळत असतं, सतत तिच्या मुलांसाठी धावा करतं. त्याच ठिकाणी यश मांच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतो की मा, या घराच्या वाईटावरती जी कोणी व्यक्ती उठली असेल त्याला मी सोडणार नाही. त्याला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधून काढेन. मग आता हे करताना माझा जीव गेला तरीही. माझ्या काळजात धस्स होतं आणि त्या यशच्या तोंडावर हात टेकतात. कावेरीच्याही काळजात धस्स होतं. यश निर्भीडपणे सांगतो की हा शब्द आहे यशचा, सोडणार नाही मी त्याला. मग पुन्हा यशला बिलगतात आणि भयंकर रडत असतात. काही वेळानंतर यश खूपच टेन्शनमध्ये असतो. त्या व्यक्तीला कसं शोधता येईल याचा विचार करत असताना कावेरी येते आणि तिलासुद्धा नेमका तोच प्रश्न पडलेला असतो की कोण आहे ती व्यक्ती ज्याला आपलं वाईट झालेलं बघायचं आहे. दोघेही विचार करत असतात की मोहितला CCTV फुटेज मिळालं असेल का. नेमकं इतक्यातच नेमकं मोहितचाच फोन येतो. यश त्याच्याशी बोलतो आणि त्याचे थोडेसे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदललेले असतात. आधी तो टेन्शनमध्ये दिसतो, पण दुसऱ्याच सेकंदाला जेव्हा त्याचा चेहरा खुलतो तेव्हा कावेरी विचारते की काय झालं. यश सांगतो की इव्हेंटचं फुटेज नाही मिळू शकलं आहे, पण तिथले फोटोज मात्र मिळालेत. आता दोघेही ते फोटो चेक करतात. यश काही फोटो चेक करतो आणि त्यातच एक महत्त्वाचा फोटो त्याला मिळतो. तेव्हा मात्र कावेरी धक्क्याने सांगते की यश, अहो ही मी नेसले होते तशीच साडी आहे, पण मी तिथे नव्हतेच आणि मी तर असा डोक्यावर पदर पण घेतला नव्हता. आता यश विचार करतो की चिकू त्या बाईकडे आहे, मग ती बाई नक्की आहे तरी कोण. आता त्या घरावरती यश कावेरीवरती नजर ठेवून एक व्यक्ती असतेच, एक बाई. प्रेक्षकांनो, मला तर असं वाटतं की कदाचित ती यशची आई तर नसेल ना, कारण तिच्यापासून यशला माननी तोडलं म्हणून ती बदला तर घेत नसेल ना. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यशला एक महत्त्वाचा फोन येतो आणि यश त्यांना शब्द देतो की हो मी येतोय तिकडे. तेव्हा तो मानची परवानगी मागतो की 1 महिनाभरासाठी त्याला लंडनला जावं लागणार आहे. तेव्हा मा तर हट्टालाच पेटतात की नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा घरातले सर्वजण गोळा होतात. कावेरी विचारते की काय झालं. मा सांगतात की बघ ना, घरात काय परिस्थिती चालू आहे आणि ह्याला लंडनला जायचं आहे, तेही महिनाभरासाठी. त्यांचा इतका संताप होतो. तेव्हा यश मनातच विचार करतो की मा प्लीज समजून घ्या अगं, उदयदादाकडून बिझनेसमध्ये खूप साऱ्या चुका झाल्या आहेत आणि त्या निस्तारण्यासाठी मला जावं तर लागेलच. पण यश हे कारण सांगत नाही. उलट तो मला समजावत राहतो की प्लीज ऐक माझं, आणि घराचं म्हणत असतील तर इथे उदयदादा आहे, कावेरी आहेत. तेव्हा कावेरीला वाटतं की इतकंच जर महत्त्वाचं काम असेल तर यशने जायला हरकत नाही. मग आता तिलाच ओरडतात की तू कितीही सांग, पण मी ह्याला जाऊ देणार नाही. इतक्यातच यशला एक फोन येतो. तेव्हा तिकीट बुक झाल्याचं कळतं. जेव्हा यश सर्वांच्याकडे नजर फिरवतो, सर्वजण सिरियस झालेले असतात. यश हसत त्यांची समजूत घालतो की काय हे, एवढे का सिरियस झाला तुम्ही. उदय स्वतःची चूक मान्य करतो. मासमोर यशचं कौतुक करतो की खरंच लहान आहेस पण खूप समजूतदार आहेस तू. बिझनेसमध्ये माझ्याकडून चुका झाल्या. त्यावर यश म्हणतो की दादा, चुका कोणाकडून होत नाहीत, होतातच ना, पण आता त्या दुरुस्त तर कराव्या लागतील. तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन येतो. तेव्हा काकू काळजीने म्हणते की यश, अरे तिकडे एकटा असणार आहेस तू. विद्याही सांगते की हो भाऊजी, तुम्ही घरात आमच्या सोबत असलात की आधार वाटतो आम्हाला. त्यावर यश हसत म्हणतो की विद्या वहिनी, अहो कायमचा जात नाही आहे मी तिकडे, महिनाभराचाच तर प्रश्न आहे ना. तरीही मानचा हट्ट काही कमी होत नाही. यशला त्या ताकीद देतात की तुला सांगितलेलं कळत नाही आहे का, तू कुठेही जाणार नाही आहेस. यश कावेरीला सांगतो की बॅग भरता का माझी. तेव्हा कावेरी म्हणते की हो, आणि ती रूमकडे जायला निघते. मा खूपच कळवळीने त्यांना समजावतात की प्लीज यश नको ना जाऊ, ऐक ना माझं. यश पुन्हा तेच सांगतो की मा, तिथे एकटा थोडीच आहे मी, तुझे आशीर्वाद आहे ना माझ्यासोबत. तरीही मानची काळजी काही कमी होत नाही आणि साहजिक आहे, शेवटी त्यांचं आईचं मन आहे. थोड्या वेळाने कावेरी रूममध्ये मनावर दगड ठेवून यशची बॅग भरतच असते. इतक्यात यश येतो. दरवाजाचा आवाज होताच
कावेरी अश्रू लपवण्याचे प्रयत्न करते. तेव्हा यशला ती विचारते की जावंच लागणार आहे का? तेव्हा यश म्हणतो की न जाण्याचं ऑप्शन असताना तर कधीच कुठेच मी तुम्हाला सोडून गेलोच नसतो. कावेरी रडतच म्हणते की पण मी तुमच्या विना कशी राहणार? तेव्हा यश म्हणतो की कावेरी प्लीज सावरा स्वतःला. जर तुम्हीच अशा खचून गेलात तर घराला कोण सांभाळणार? यश तिला हिंमत देत असतो. तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. तेव्हा कावेरी रडतच यशला सांगते की तुमच्या विना मला खरंच खूप एकटं वाटेल. यश कावेरीचा हात आपल्या हृदयावरती ठेवतो आणि तिचाच हात घेऊन तो तिच्याही हृदयावरती ठेवतो. तो सांगतो की यश कुठेही असला ना तरी त्याच्या मनात फक्त त्याची कावेरी असेल. यश आता मानचा आशीर्वाद घेऊन एअरपोर्टकडे जायला निघणारच असतो. उदयही त्याला शुभेच्छा देतो. ज्या कामासाठी चाललायस ना त्यात तुला यशच मिळू देत. पण रात्रीच्या वेळी अचानकच यशची फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते. कावेरीला कसला तरी भयंकर संकट मिळतो. इकडे मानच्या काळजात धस्स होतं. मा पटकन कावेरीकडे धावत जातात आणि तिला म्हणतात की यश पोहोचलाय ना व्यवस्थित एअरपोर्टला? आता यशचाही जीव धोक्यात आहे का? नक्की काय घडेल? आणि जरी तो धोक्यात असला तर कावेरी त्याला कसं वाचवेल? पाहणं मनोरंजकच